यासाठी दिल्लीमध्ये बैठका सुरू आहेत. साधारणतः कधी या जागांची वाटणी होणार आहे? शिवसेनेला किती मला जो अंदाज आहे तो अंदाज उद्या संध्याकाळपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल. 17च्या 17 जागा आम्ही महायुती म्हणून लढू, 17च्या 17 जागा आम्ही महायुती म्हणून जिंकू, हा ठाम विश्वास आमच्यामध्ये आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. रायगडची जागा ही राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आहे, तर पालकमंत्री पद शिंदे सेनेला मिळेल का? मी थोडं करेक्ट करतो. शिवसेना हा युबीटी गट आहे आणि आमची शिवसेना ही शिवसेना आहे जी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते. शेवटी कुठच्याही मतदारसंघामध्ये जागा मागणं हा काही दोष असू शकत नाही. इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपेक्षा आमच्या मतदारांची संख्या जास्त आहे, म्हणून कोकणातल्या आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची जागेची मागणी केलेली आहे. पण याच्यावर निर्णय घेण्याचे सगळे अधिकार शिवसेनेचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे. शिवसेनेची किती रिस्पॉन्सिबल आहे निवडणुकीबाबत? शिंदे साहेबांना वारंवार दिल्लीला जावं लागतं, यावरून भाजप किती रिस्पॉन्सिबल आहे? त्याच्यामध्ये पण थोडं करेक्ट करतो. महाराष्ट्रामध्ये जो कांद्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या कांद्याच्या संदर्भामध्ये अमित भाई शाह साहेबांकडे आज बैठक होती, म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्लीमध्ये होते. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी होते. 17 पैकी 14 जागा भाजप त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे आणि 2 जागा आपल्या शिवसेनेला आणि 1 जागा राष्ट्रवादीला मिळते अशी शक्यता आहे. नक्की काय चित्र आहे? हे कुठच्या सूत्रांकडनं तुमच्याकडे माहिती आली मला माहित नाही. ते सूत्र जरा मला सांगा, त्यांच्याशी मी चर्चा करतो. पण असं नक्की होणार नाही. किती जागांची मागणी असणार आहे? किती जागांची नाही, मागणी किती जागांची केली हे आपल्याला माहिती आहे. आपल्या ज्या पूर्वीपासून निवडून आलेल्या 5 जागा आहेत त्यांची आम्ही मागणी केली आणि अधिकच्या जागांची मागणी केलेली आहे. परंतु ही जरी मागणी असली तर याचे सर्व अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. 70 मत आहे. शिवसेनेचा उमेदवार कोण असणार आहे? कारण रसिकेच खूप आहे. तुम्ही आता सांगितले की आपल्यात जरासा गोंधळ आहे अंतर्गत. महिलांना काय त्याच्यामध्ये? आमच्यामध्ये गोंधळ नाही आहे, आमच्यामध्ये समन्वय नाही आहे. आता भगीरथ दादा पक्षामध्ये आलेले आहेत, अनिल दादा सावंत पक्षामध्ये आलेले आहेत. तर जुना नवा हा कुठेही भेदभाव असू नये हा त्याचा मतदार्थ होता. कारण जे पक्ष पूर्वीपासून चालवत आहेत त्यांचा देखील मान सन्मान राहिला पाहिजे. परंतु साहेबांवर विश्वास टाकून साहेबांच्या निष्ठेपोटी आणि साहेबांच्या विश्वासावर जे पक्षामध्ये आले त्यांचा देखील मान सन्मान राहिला पाहिजे हा त्याचा मतदार्थ. कार्यकारिणी कधी आपली जाहीर होणार आहे? पुढच्या 1 महिन्यामध्ये सोलापूरची जिल्हाध्यक्षांपासून ते विभाग प्रमुखांपर्यंत सगळी कार्यकारिणी जाहीर होईल. मी सांगितलं ना, मी ज्यावेळी इथं आलो त्यावेळी मला असं कळलं की जिल्हाधिकाऱ्यांनी काल काहीतरी एक निर्णय घेतलेला आहे. आज मोठी एकादशी असल्यामुळं प्रचंड गर्दी पंढरपूरमध्ये आहे आणि आम्हाला जे असलेलं संरक्षण, आमच्याबरोबर जे असलेले पोलीस असे घेऊन जर आम्ही दर्शनाला गेलो तर त्या लाखो लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार होईल आणि ते योग्य नाही. आज जी शेतकरी जनता विठुरायाच्या दर्शनाला आलेली आहे त्यांचा प्रथम अधिकार आहे आणि म्हणून मी आणि आमचे सगळे सहकारी कळसाचं दर्शन घेऊन जाणार. जिल्ह्यामध्ये भाजप आणि विशेषतः पालकमंत्र्यांकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना निधीबाबत दुजाभाव होतोय. पालकमंत्री म्हणून आपण, उद्योगमंत्री म्हणून आपण. मी समन्वय समितीचा सदस्य आहे. शिवसेनेमार्फत 3 जे सदस्य आहेत त्यातला मी एक सदस्य आहे. याच्यावर आमची चर्चा झालेली आहे. कालच रात्री याच्या संदर्भात सगळ्या पालकमंत्र्यांची समन्वयाची बैठक झाली. त्याच्यामुळे आपण अपेक्षा करू की सोलापूरचे देखील पालकमंत्री शिवसेनेला न्याय देतील. जसे सोलापूरला भाजपाचे पालकमंत्री आहेत तसा मी शिवसेनेचा पालकमंत्री आहे, तसं आमचे प्रताप सरनाईक पालकमंत्री आहेत, तसे साहेब 2 जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे समन्वय व्यवस्थित साधला जाईल. महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने वागणूक मिळाली आपल्या सोबत नेते अमोलजी, याचा पण विचार झाला. अमोल बापूशी आमची याच्याबद्दल सविस्तर चर्चा मागच्या दौऱ्यामध्ये देखील श्रीकांत शिंदे साहेबांची आणि माझी झालेली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं लोकप्रतिनिधीचं खच्चीकरण होऊ नये ही आमची भूमिका राहणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी ऐकायला मिळते, मी अजून त्याची खात्री केली नाही, की साध्या गोष्टीवर पोलीस कारवाई करायची हे काय नवीन जी फॅशन आलेली आहे ती जास्त मोठ्या प्रमाणात इकडे आहे. कोण करते मला माहीत नाही. पण मी आज माझा मुक्काम सोलापूरमध्ये आहे. मी सीपींची पण बोलणार आहे, एसपींची देखील बोलणार आहे की शेवटी पोलिसांची विश्वासार्हता महाराष्ट्राच्या ही फार मोठी आहे. त्याच्यामुळे राजकीय दबावापोटी जर कोण अशा केसेस दाखल करत असतील
तर ते देखील योग्य नाही हे मी स्पष्टपणाने सांगतो. सध्या भाजप आणि शिवसेनेकडूनच संघटनात्मक बांधणी सुरू आहे, त्यामुळे 19ला भाजप शिवसेना आपली सामने लढणार असं चित्र आहे. 2047 पर्यंत महायुतीलाच लढणार.